तुमच्यापैकी कोणाला जर परदेशात जायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मग तुम्ही जॉबसाठी जाणार असाल, एज्युकेशनसाठी जाणार असाल किंवा हजबंड तिथे असतील म्हणून तुम्ही जाणार असाल, तर या सर्व गोष्टींसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जेव्हा आपल्याला परदेशात जायचं असतं तेव्हा आपली तयारी सुरू होते की आपल्याला तिथे काय न्यायचं आहे, कोणत्या गोष्टी तिथे लागणार आहेत, काय काय असे सगळे आपण लिस्ट तयार करतो, सामानाची पण, डॉक्युमेंट्सची पण आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीचं परदेशामध्ये जाण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, आपल्याला तर काय ॲडव्हान्टेजेस आहे काय हे सर्व माहीत आहे. मी आज अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्या मनाच्या तयारीच्या असतील. आपली मनाची तयारी थोडीशी आपल्याला करावी लागेल. ती काय एकदम होत नाही, परंतु इथे आल्यानंतर सवयीने आपल्याला होते. काय आहेत त्या गोष्टी तुम्हाला शेअर करते. मी झटपट सांगणार आहे, परंतु त्याआधी सांगते मी तुम्हाला की हा एक प्रवास मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. तो एडिनबरा, जी स्कॉटलँडची कॅपिटल आहे सिटी, तिथे जायचं आहे. सो रस्त्यामध्ये तुम्हाला भरपूर शेतं दिसतील की इथली शेतं कशी असतात, इथले रस्ते कसे आहेत, बाजूला मेंढरं वगैरे चरतात. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबत हा सुद्धा शेअर होईल आणि मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला पण सांगता येईल. सो गेली 9 वर्ष मी भारताबाहेर आहे. 2 वेगळ्या कंट्रीजचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. एक अमेरिका आणि आता सध्या UKला आहे तो. सो जेव्हा मी स्टार्टिंगला आले तेव्हा माझी मुलगी फक्त 5 महिन्याची होती. तेव्हा तिला मी एकटी घेऊन आले होते. तर आल्या आल्या आपल्याला किंवा काय जाणवतं ती म्हणजे इथली शांतता. आपण एकदम सगळ्यांमधून जेव्हा भारताबाहेर जातो तेव्हा आपण थोडंसं स्टार्टिंगला एकटं वाटतं, जोपर्यंत आपल्याला तिथे ओळखी होत नाही, तिकडे आपले ओळखी होऊन चांगले आपले फ्रेंड्स बनत नाही. पहिला पॉईंट आपण मिस करतो किंवा आपली मनाची तयारी पाहिजे ते म्हणजे परदेशात आपला जेव्हा आपण राहायला जातो तेव्हा आपल्या लोकांसोबतचा म्हणजे आपल्या फॅमिलीसोबतचा आपला फिजिकल प्रेझन्स कमी होतो. ते आपण फार मिस करतो. म्हणजे जे काही बोलणं असतं ते आपलं होतं व्हिडिओ कॉलवर. थँक गॉड व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे, आपण त्यांना बघू तरी शकतो. पण सतत व्हिडिओ कॉल आणि चॅट आपल्याला त्याच्यावरच असतो आपण. पण रिअल ॲब्सन्स आपण थोडासा स्वीकारायला शिकायचं आहे. आठवण येणं हे खूप नैसर्गिक आहे, ती काही निगेटिव्ह फिलिंग नाही. पण इमोशनली आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग बनायचं आहे, कारण आपल्याला प्रत्येक वेळेस जाताच येईल असं नसतं. समजा तुमच्या घरामध्ये कोणाचं तरी लग्न ठरलेलं आहे किंवा काहीतरी तिकडे फंक्शन आहे, काही आनंदाचे क्षण आहे. आपण जेव्हा भारतात असतो तर पटकन जाऊ शकतो, पण इथे तसं होतं ना. मग प्रसंग आनंदाचा असेल किंवा काही दुःखद असेल तेव्हा आपल्याला पटकनच तिथे जाता येईल असं नसतं. जरी आपण इमिजिएट लगेचचं तिकीट केलं तरी जाण्यासाठी आता डिपेंड तुम्ही कोणत्या कंट्रीजमध्ये आहात राहायला. आता मी अमेरिकेत होती तर तिथून भारतामध्ये यायला खूप वेळ लागतो. सो डिपेंड्स. आणि कधी कधी आपल्याला जायचं असतं, आपल्याला खूप आठवण येत असते, पण आपल्याकडे विजाचे स्टॅम्पिंग नसतं. म्हणजे असे बरेचसे काही कारणंसुद्धा त्यामागे असतात, त्यामुळे आपल्याला लगेच जाता येत नाही. सो ही एक गोष्ट आपण स्वतःला त्या बाबतीत थोडंसं स्ट्रॉंग बनवायचं आहे. कितीतरी गोष्टी, कितीतरी समारंभ आपण फक्त व्हिडिओ कॉलवरच बघून समाधान मानतो. माझ्या बाबतीत तर खूप वेळा झालेला आहे. मी अगदी घरातले सुद्धा लग्नांना मी न होते. पुढचा मुद्दा, आपण घरचं जेवण मिस करतो. आता घरचं जेवण इथे तर आपण घरीच जेवण करतो, परंतु जसं आपण फॅमिलीसोबत एकत्र बसलेलो आहोत, सगळे आहेत किंवा आपल्याला आठवण आली, आपण आईवडिलांकडे गेलो, आईच्या हातचं खातोय, ते जरा आपण मिस करतो. आपल्याला कसं तिकडे असलं की आईची आठवण आली, आपण दर 1 महिन्याने 2 महिन्याने असं जातो. पण इथे तसं नसतं. वर्ष 1.5 वर्षातून तुमची ट्रिप होते तेव्हा आपण जातो, भेटतो आणि तो एखाद महिन्याचा पिरियड असतो, तो आपण एन्जॉय करतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे आपलं स्ट्रीट फूड असतं ना, आपण ते पण मिस करतो. इथे मग आहेत रेस्टॉरंट्स, परंतु जे आपल्याला असं असतं ना की गेलो बाहेर, रस्त्याच्या बाहेर पाणीपुरी खाल्ली, पाववडा खाल्ला, हे खाल्लं ते खाल्लं, किंवा आपले मार्केट्स असतात ते आपण थोडेसे मिस करतो. तिसरं, फेस्टिवल्स आणि कल्चरल डिफरन्स. आता इथे पण सण सेलिब्रेट होतात. ज्या इंडियन कम्युनिटीज असतात, ग्रुप्स असतात, ते सेलिब्रेट करतात. मेन जे फंक्शन्स, सण असतात ना, ते खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतात. आपण काय मिस करतो आपल्या अशा फंक्शन्सच्या वेळेस?
आपली फॅमिली त्यांच्यासोबत राहणं. आणि आपण जेव्हा भारतात असतो तेव्हा कसं आपण मार्केटमध्ये गेलो की त्या फंक्शनच्या रिलेटेड सगळं आपल्याला गोष्टी दिसतात, रंगीबेरंगी मार्केट दिसतात. समजा दिवाळी आहे तर सगळीकडे आकाशकंदील लावले, हे ते सगळं आपल्याला छान छान दिसतं. तशा गोष्टी इकडे नसतात. आणि जेव्हा आपण समजा फराळ, दिवाळीचं फराळ करतो आहे, कसं सगळ्या गल्लीतून आपल्याला घमघमाट येतो, तसं इकडे वाटत नाही. सुरुवातीला आपल्याला वाटेल बापरे इथं सणच फील होत नाही, परंतु मग आपण सवय काय करायची आहे, आपण घरात मस्तपैकी आपले सण साजरे करायचे आहेत. म्हणजे आपल्या मुलांनासुद्धा ते सण समजतील, कारण आपण जेव्हा भारताबाहेर येतो तेव्हा त्यांना आपल्या सणांशी, आपल्या कल्चरशी कनेक्ट करून ठेवण्याचं काम आपल्यावर. नेक्स्ट पॉईंट म्हणजे एक सोशल सर्कल आणि बॉन्डिंग. आता आपल्या इथे कसं आपण पटकन, आपले फ्रेंड्स असतात, सर्वजण असतात, आपण भेटतो वगैरे. इथे ना थोडंसं जेव्हा सुरुवातीला येतात वेळ लागतो आपल्याला, कारण आपण एकदमच नवीन असतो. आपण जरा आपण कुठे राहतोय किंवा म्हणजे आपल्याला काय काय तिथं करायचं आहे किंवा तिथले रूल्स काय, प्रोसिजर्स, हे सगळं समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो. मग हळूहळू आपल्या ओळखी होतात. मग ओळखी झाल्या की ते चांगले फ्रेंड्स जेव्हा बनतात तेव्हा आपल्याला छान वाटतं. म्हणून सुरुवातीला ना थोडंसं आपल्याला एकटं वाटू शकतं की आपण कुठे आलेलो आहोत, माझ्या ओळखीचं कोणीच नाही, काय करावं. तर मग अशा वेळेस ना आपण आपले हळूहळू फ्रेंड्स बनवायला सुरुवात करायची. आपल्या हॉबीज ज्या असतात त्या मेंटेन करायच्या आहेत. आणि कारण लोनलीनेस हा नॅचरल आहे, त्यामुळे इमोशनली त्यामध्ये ॲब्झॉर्ब स्वतःला पूर्ण करून नका घेऊ. त्यामुळे येस, इमोशनल सपोर्ट स्वतःलाच देणं खूप गरजेचं आहे. पुढचा पॉईंट म्हणजे इकडे घरकामाला मेड्स नसतात, हेल्पर्स नसतात. हां, तुम्हाला कधी डीप क्लिनिंग करायची असेल तर त्या सर्व्हिसेस अवेलेबल असतात. जर त्या अफोर्ड होणार असतील तर आपण करू शकतो, परंतु जनरल जे आपल्या रोजच्या रोज असतात ते नसतात. इवन स्वतःचं पेट्रोल पण स्वतःलाच भरायचं आहे, स्वतःची कार पण स्वतःलाच वॉश करायची आहे इकडे. तर अशा गोष्टी आहेत ज्या स्वतःला सेल्फ डिपेंडंट करतात आणि ते आपण ॲक्सेप्ट करायचं आहे. सर्वात महत्त्वाचं ते आहे. आणि मग फॅमिलीमध्ये टास्क डिवाईड करून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. थोडा पेशन्स आणि फ्लेक्झिबिलिटी ठेवायची आहे. आणि ही गोष्ट मला ना केव्हा जाणवली, जेव्हा मला सेकंड बेबी झाला अमेरिकेमध्ये. आणि मी जेव्हा घरी आले तेव्हा कोणीच नव्हतं माझ्यासोबत. म्हणजे मी आणि माझे हजबंड आणि माझी छोटी मुलगी, म्हणजे सगळं सी सेक्शन असूनसुद्धा सगळी कामं जेव्हा मला स्वतःला करावी लागली होती, तेव्हा असं वाटलं ना की माझ्याजवळ माझ्या घरातलं कोणीच नाही आहे, कोणी येऊ शकलं नव्हतं. कारण डिलेवरी होती, सी सेक्शन डिलेवरी, त्यात एक छोटं म्हणजे मुलगी होती, ती फक्त 4 वर्षाची होती. मग अशा वेळेस थोडंसं निराश व्हायला होतं. पण एक गोष्ट असते की ते आपल्याला ना इमोशनली आणि फिजिकली पण स्ट्रॉंग बनवतं. आता त्या प्रसंगातून मी स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलेला त्या गोष्टीतून असेल किंवा बाकी पण गोष्टी जेव्हा आपण एकट्याच हँडल करत आहोत ना, तेव्हा आपण स्वतःवरच डिपेंडंट असतो. त्यामुळे अपेक्षा आपण खूप कमी ठेवायला शिकतो. म्हणतात ना, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला वेगवेगळे गोष्टी शिकायला मिळतात, लेसन्स मिळतात, हे ते असतात. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंडियन ग्रॉसरीज आणि लाईफस्टाईल. इकडे इंडियन स्टोअर्स आहेत, तिथे पण सगळ्या गोष्टी मिळतात. पण आता डिपेंड्स तुम्ही कुठे कोणत्या भागात राहत आहात, त्या कंट्रीच्या, किंवा तिथे कसे आहेत इंडियन स्टोअर्स. काही ठिकाणी सगळं मिळू शकतं पण काही ठिकाणी मिळणार नाही. मग जसं मला इथे मेथी खूप कमी मिळते आणि असं पालक वगैरे भाज्या असतात, पण मेथीची जुडी फार कमी मिळते मला इथे. स्टार्टिंगला आपल्याला वाटतं वेगळं, पण हळूहळू त्या गोष्टींची सवय. आणि सुरुवातीला ही गोष्ट फार कॉमन आहे आपल्याकडून, म्हणजे आपलं, कारण आपण प्रत्येक वेळेस आपल्या करन्सीमध्ये गोष्टी घेत असतो. आणि एकदम आपलं सामान, समजा कढीपत्ता आहे, मी इकडे कढीपत्ता 1 पाऊंड किंवा 1.5 पाऊंडचा घेते, तो मला थोडासाच येतो. तो आपल्याला सुरुवातीला शॉकिंग वाटू शकतं किंवा सुरुवातीला आपण करन्सी कन्व्हर्ट करून बघतो, बापरे 150 रुपयाचा कढीपत्ता घेते मी, तो पण एवढूसा. पण ही सवय आपल्याला ना कंट्रोलमध्ये ठेवायची आहे, कारण आपण अर्निंग करतो इथल्या करन्सीमध्ये, खर्च पण इथल्याप्रमाणेच होणार आहे. सो प्रत्येक वेळी ना हे कन्वर्ट करायचं आपण नाही. जे एक्सपेन्सेस लागणारे असतात ते लागतातच. आणि जर आपण असं कन्वर्ट करत बसलो ना, तर मग आपण काहीच घेऊ शकणार नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपण इथे राहतो, इकडची सॅलरी आपल्याला मिळते आणि एक्सपेन्सेस पण इकडच्या प्रमाणे असणार आहे. सुरुवातीला आपल्याला वाटणं इट्स बट ऑब्वियस, पण
हळूहळू सवय स्वतःला लावायची जेव्हा आपण इथे नवीन येतो ना तेव्हा आपल्याला थोडेसे इथले रूल्स समजून घ्यायला किंवा गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो. जसं की मी जेव्हा घराच्या बाहेर पडायचे तेव्हा मी मिस करायचे या गोष्टी जेन्युअनली, की माझी बाजूला राहणाऱ्या काकू किंवा त्यांच्याशी कसे गप्पा मारायचो किंवा रस्त्यावर गेलं की अशी गर्दी, थोडेसे आवाज किंवा मस्त आपल्या शॉपिंग अशी आपण मस्त करत असतो. ह्या गोष्टींना आपण थोड्या सुरुवातीला मिस करतो, पण नंतर जसं जसं आपण तिथलं लोकल कल्चर, कॅफेज, कम्युनिटी इव्हेंट्स हे एक्सप्लोअर करायला लागलो की मग आपल्याला चांगलं वाटायला लागतं. म्हणजेच काय तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंदी राहायला शिकायचं आहे. आणि लास्टला मी इतकंच सांगेल की जेव्हा तुम्ही इथे येतात नवीन तेव्हा सगळ्या गोष्टी एक एक समजून घेता. त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही समजून घेताना त्यातून आनंद बघा आणि मन रमवायचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला फ्रेंड्स भेटणार, ते चांगलं वाटेल. जर तुमच्या कम्युनिटीतच तुम्हाला तिकडे फ्रेंड्स भेटलेत तर रोज तुम्ही कदाचित भेटू शकाल, परंतु इथे मोस्टली असं सॅटर्डे संडेजला वगैरे भेटणं म्हणजे विकेंड तर असे फास्ट जातात, कारण विकेंडला तुम्हाला ग्रॉसरी करायची असते. कारण मंडे टू फ्रायडे आपण नाही जात, संडेला किंवा सॅटर्डेला ग्रॉसरी आणायची किंवा काही गोष्टी संपल्या असतील त्या आणायच्या, ह्या गोष्टी असतात. सो बदलाला स्वीकारायला शिका. बदल स्वीकारला तर आणि तरच तुम्ही आनंदी राहाल. आणि जेव्हा हे माझं ट्रान्झिशन जेव्हा झालं होतं तेव्हा मला थोडंसं जड गेलं, कारण मी बदल तेवढ्या चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केला नव्हता म्हणून असेल कदाचित. पण आता रिअलाईज होतं की चेंज हा चांगल्यासाठी असतो आणि चेंज हा ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आणि तरच आपण आनंदी राहू शकू, नाही तर रोजचा दिवस हा स्ट्रेसमध्ये जाणार आहे. आणि लास्ट अँड महत्त्वाचं ते म्हणजे इथलं आता डिपेंड्स तुम्ही कोणत्या म्हणजे कंट्रीच्या कोणत्या तुम्ही भागात राहत आहात, कोणत्या सिटीत, पण तरीसुद्धा जिथे राहणार असाल तिथलं वेदर हे आपल्याला त्या वेदरची सवय नसते. आता जिथे मी राहते ते एक्स्ट्रीम विंटर आहे, खूप विंडी आहे. सूर्य विंटरमध्ये तर दिसतच नाही, म्हणजे अगदी 2 मिनिट सूर्यदेवांचं दर्शन झालं तरीसुद्धा ब्लेसिंग. सो असं वेदर आहे. बाकी वेळेस पूर्ण ढगाळ. आता व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता कंटिन्यू कसं वेदर आहे. स्टार्टिंगला वेदरला ॲडजस्ट करायला आपल्याला थोडासा वेळ लागतो, म्हणजे आपल्या फिजिकली मेंटली थोडासा वेळ लागतो आणि एकदा ॲडजस्ट झालं की मग आपल्याला सवय होते. सो अशा काही गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. सो येस, तुम्हाला ऑल द बेस्ट. बाकी ॲडव्हान्टेजेस काय आहेत, काय काय बेनिफिट्स आहेत तर सगळ्यांना माहीत आहे. सो त्यावर नाही व्हिडिओ बनवला मी. तर तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट तुमचं फ्युचरसाठी आणि तुमच्या इथल्या राहण्यासाठी. गुड लक आणि खूप आनंदी राहा, खूप हॅपी राहा.